ह्या ज्ञानी लोकांना ठाऊक होते काय की येशू मरण्यासाठी जन्मला आहे? देवदूताच्या सूचनेनंतर योसेफाने मरिया व बाळ येशूला मिसरला नेले, जेथे ते क्रूर राजा हेरोदाच्या मरणापर्यंत शरणार्थी म्हणून राहिले. पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलच्या देशात जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मेले आहेत. प्रभूने बोललेल्या आणखी एका प्राचीन भविष्यवाणीस यांनी पूर्ण केले. त्याला मी आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलाविले आहे. तेव्हा योसेफ व मरियेने येशूला नासरेतला नेले, जेथे तो त्याचे सावत्र बंधू व बहिणीसोबत मोठा झाला. अनेक प्रकारे बालक येशू हा इतर लेकरांसारखा होता. तो जेवला, झोपला, खेळला, अभ्यास केला आणि व्यवसाय शिकला. परंतु दुसऱ्या प्रकारे येशू हा इतर लेकरांपेक्षा भिन्न होता. तो कधीही स्वार्थी नव्हता. तो नेहमीच त्याच्या आईवडिलांचा सन्मान करीत असे. त्याने कधीही खोटे बोलले नाही. त्याने नेहमीच स्वर्गातील त्याच्या पित्यास प्रसन्न केले. तो पवित्र, सात्विक, निर्मळ व पापी जनांपासून वेगळा होता. येशू हाच इतिहासात एक परिपूर्ण बालक आहे. परिपूर्ण याचा अर्थ हा नाही की त्यास सोललेली त्वचा किंवा फोड्या कधीही नव्हत्या. याचा अर्थ हा आहे की त्यास एक परिपूर्ण स्वभाव होता. तो परिपूर्णरित्या पवित्र व चांगला होता. तो सामर्थ्य व ज्ञानामध्ये सुद्धा परिपूर्ण होता. परंतु मरियेच्या उदरात प्रवेश करण्याअगोदर त्याने स्वतःवर काही निश्चित मर्यादा लावून घेतल्या होत्या, जेणेकरून तो मानवांच्या मध्य मानव म्हणून कदाचित जगू शकावा. येशू हा ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. येशू जेव्हा 12 वर्षांचा होता, नासरेत ते यरुशलेमेस बलिदान करण्याच्या वार्षिक मेजवानी, ज्यास वल्हांडण म्हणतात, त्यासाठी त्याने त्याच्या आईवडील सोबत प्रवास केला होता. जेव्हा त्याच्या बालपणाचे मित्र हे मोठे नगर फिरत होते, येशूने तो आठवडा मंदिराच्या अंगणात घालविला, शिक्षकांच्या मध्ये बसून त्यांना ऐकत व त्यांना प्रश्न विचारित. ज्या सर्वांनी त्यास ऐकले ते त्याची समज व त्याच्या उत्तरांनी आश्चर्यचकित झाले होते. मंदिर हे ते ठिकाण होते जेथे लोकांच्या पापांकरिता कोकरे हे वेदीवर जाळले जात होते. बालक येशूने हे समजले जे विद्वान समजले नाहीत. तो शेवटचा कोकरा अर्पण करण्यास आला होता. बेथलेहेममध्ये येशूच्या जन्मापासून आता 30 वर्ष होऊन गेली होती. कैसर औगुस्त हा मरण पावलेला होता. त्याचा सावत्र पुत्र कैसर तैबिरियसने रोमन साम्राज्यावर शासन केले. हेरोद अंतिपासने गालिलमध्ये शासन केले. पंत पिलातने यहुदा प्रदेशमध्ये राज्यपाल म्हणून शासन केले आणि एक नवीन संदेष्टा हा पॅलेस्टाईनमध्ये प्रचार करीत होता. त्या दिवसात योहान बाप्तिस्मा देणारा आला, यहुदाच्या रानात प्रचार करीत आणि म्हणत, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. हा तो होता ज्याविषयी संदेष्टा यशयाद्वारे म्हटले गेले होते. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की प्रभूचा मार्ग नीट करा. योहानाचे वस्त्र उंटाच्या केसांचे होते. त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. ज्या वेळेस त्याच्या वेळचे लोक तलम वस्त्रे घालीत होते व उत्तम अन्न खात होते, योहान साधेपणे जगला. तो सेवाकार्य पूर्ण करणारा मनुष्य होता. योहान हा राजाचा अग्रदूत होता. शेकडो वर्षांच्या अगोदर 2 संदेष्टीय यशया व मलाखी यांनी भविष्यातील संदेष्ट्याविषयी लिहिले होते, जो मशीहा राजाच्या आगमनाविषयी घोषणा करेल. योहान हा तो संदेष्टा होता. ज्यावेळेस पूर्वीच्या संदेष्ट्यांनी भविष्यवाणी केली, योग्य वेळी अभिवचन दिलेला तारणारा हा पृथ्वीवर येईल. योहानाने प्रचार केला, ती वेळ आता आली आहे, तारणारा हा येथे आहे. जमाव रानात जात होता की योहानाचे ऐकावे. ते ज्यांनी त्यांची अवस्था पापी आहे त्यांना तारणाऱ्याची गरज आहे म्हणून कबूल केली, त्यांचा यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा केला. अशा प्रकारे त्यांनी मशीहामध्ये त्यांचा विश्वास दाखविला, जो पापाचे त्यांचे मोठे कर्ज धुवून टाकणार आहे आणि त्यांना त्यांच्या धार्मिकतेमध्ये परिधान करेल. दिवसामागून दिवस, आठवड्यानंतर आठवडे योहानाने लोकांना स्वर्गाकडील खूप वाट पाहिला गेलेल्या तारणाऱ्याविषयी बोलले. त्याच्या वाहना घेऊन चालावयास मी योग्य नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल.
मग एके दिवशी तारणारा आला एका टेकडीवर जमावातून, आणि तेथे खाली आला जेथे योहान बाप्तिस्मा देत होता. योहानाने येशूकडे बोट दाखविले व म्हटले, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. योहानाने येशूला देवाचा कोकरा का म्हटले? जर तुम्हाला ठाऊक आहे का, तर मग तुम्हाला राजाचे नियुक्त सेवा कार्य माहीत आहे. येशूने योहानास सांगितले की त्याचा बाप्तिस्मा करावा. योहानाने आक्षेप घेतला, कारण मशीहा राजा जो स्वर्गातून आला होता त्यास पश्चाताप करण्याची गरज नव्हती. येशूने उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व धर्म पूर्णपणे पाळणे हे आपणाला योग्य आहे. म्हणून योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला. बाप्तिस्मा घेऊन येशूने दाखविले की तो मानवी कुटुंबाचा आहे, ज्या सोडविण्यास तो आला आहे. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यातून लागलीच वर आला, आणि पहा, आकाश उघडले. तेव्हा त्याने देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा, अशी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र, मला परमप्रिय, याचवर मी संतुष्ट आहे. जसे सृष्टी निर्माण करण्याच्या पहिल्या दिवशी देवाची जटिल ऐक्यता ही पुन्हा प्रकट झाली. देवाने सुद्धा त्याचा आत्मा आणि त्याचा शब्द म्हणून एकत्र काम केले की जग निर्माण करावे. म्हणून आता ते एकत्र कार्य करतील की त्याचा बचाव करावा. आपण पाहतो की देवाचा आत्मा जो प्रारंभी पाण्यावर तळपत होता, येशू वर आला. आपण देवाच्या पुत्राला पाहतो, शब्द ज्याने जग निर्माण केले, जो पाण्यातून वर आला. आपण ऐकतो, पिता स्वर्गातून बोलत आहे. मागील 30 वर्षे येशू एकांतात राहिला होता, लोकांच्या नजरेपासून दूर. परंतु स्वर्गातील त्याच्या पित्याने त्याचे प्रत्येक विचार, शब्द व कृती याकडे लक्ष दिले होते. आणि देवाचा त्याच्या पुत्राच्या जीवनावर काय निकाल होता? याचवर मी संतुष्ट आहे. संपूर्ण मानवी इतिहासात येशू हाच एकमेव आहे ज्याने देवाला ज्याची गरज आहे ते सर्व काही केले. सर्व काही, नेहमीच, परिपूर्णपणे. येशूने ते केले जे आदाम करण्यात चुकला होता, देवाची प्रतिमा प्रतिबिंबित करावी. परंतु त्यास प्रतिबिंबित करण्यापेक्षा येशूने अधिक केले. तो तेच होता. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला. तो या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोलला आहे. त्याने त्याला सर्वांचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे. आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून यात आश्चर्य नाही की येशू नंतर असे म्हणेल, मी आणि पिता एक आहोत. येशू हा परिपूर्ण पुत्र आहे.